मी पूजा. त्या दिवशी असंच घरात खूप बोर होत होतं. म्हटलं चला, प्रदीप जात होते प्रबळगडावरती. मला वाटलं चला असेल बेलापूर किल्ल्यासारखा एखादा छोटा मोठा फोर्ट. मी बोलली मला पण यायचंय. ते लगेच तयार झाले. मग आम्ही चाललो. घरातून आम्ही शार्प 10:30ला आम्ही निघलो असेल घरातून. घरातून निघताना तर ऊर्जा खूप होती की चला गड फिरून येईल, 1-2-2:30 वाजेपर्यंत घरात येईल. बोर होत होतं तर चल फ्री होऊन येईल असं वाटलं. आणि आम्ही चाललो गेलो गेलो आणि मग जाता जाता रस्त्यात आम्ही खायची वगैरे तयारी करून घेऊन गेलो. सगळं घरून बी त्यांनी लिंबू सरबतसाठी साखर लिंबू सगळं काही तयारी करून गेलो. जसे गेलो तिथे गाडी पार्क केली पार्किंगला आणि मग स्टार्ट केला गड चढायला. स्टार्टिंगला तर खालून असं वाटत होतं की आम्ही एक अर्धा तास, एक फार फार तर एक तासामध्ये वरती जाऊ, 1 तास वरती फिरू आणि रिटर्न 1 तासात येऊ. 2.5 ते 2.5 तासामध्ये रिटर्न येऊ असं वाटलं. स्टार्ट केला. ऊर्जा तर खूप होती. व्हिडिओज बनवायला स्टार्ट केले. मज्जा वाटू लागली. स्टार्टिंगला सिमेंटचा रस्ता दिसला. मग ते पाहून तर असं वाटलं अरे काहीच हार्ड नाही. मी बोलली पण त्यांना की काहीच हार्ड नाही. मग थोड्या अंतरावरती गेलो. मग एक टपरी दिसली. तिथे आम्ही पाहिलं की इकडे एक दगड होता, त्याच्यावरती कलावंतीन लिहिलेलं होतं आणि इकडे होता त्याच्यावरती प्रबळगड. म्हटलं वा सोपाच आहे. कलावंतींपेक्षा प्रबळगड सोपा वाटला. मग पुढे गेलो चालत चालत चालत. एक 2 किलोमीटरच्या आसपास आम्ही गेलो असेल. तेव्हा मग थकवा आला. कारण जवळपास मी 2 वर्ष अर्धा किलोमीटरही चाललेली नव्हते. एकदमच 2 किलोमीटर चालले. ठीक आहे. मग हे बोलले चला आपण एक ब्रेक घेऊया. मग त्यांनी मस्त लिंबू सरबत वगैरे बनवलं. मग आम्ही तिथे पिलं, थोडासा रेस्ट केला आणि स्टार्ट केलं परत चालायला. मग परत चालायला स्टार्ट केलं. काही लोक येत होती. मे बी त्यांनी काही गड चढले नसणार आहेत. ते पहिला जो टप्पा आहे त्यातनच रिटर्न आलेली असावी. त्यांना विचारलं किती वेळ लागेल. बोलले 2-2.5 तास. म्हटलं तुम्ही कसे शहरातले दिसताय, नाजूक आहेत, तुम्हाला वेळ लागला असेल, आम्हाला वेळ नाही लागणार. मग ह्या ऊर्जेनं परत स्टार्ट केला गड चढायला. वरती गेलो. तिथे पायऱ्या वगैरे दिसल्या, टप्पा दिसला. तिथे यांचं मारुतीरायाचं मंदिर दिसलं. त्या शेजारीच गणपती बाप्पा दिसले. दर्शन घेतलं. म्हटलं चला आलो आपण तर पोहोचलो जवळपास पायथ्याला. तरी असं वाटलं की आता याच्यावरती डायरेक्ट प्रभाळगडच आहे. आणि आम्ही साईडचा जो डोंगर आहे त्याला कलावंतीन दुर्ग असं गृहीत धरून चालत होतो. पण तिथे गेलो आणि विचारलं. तिथे बोर्ड दिसला. इकडे कलावंतीन दुर्ग आणि इकडे प्रबळगड. अरे बापरे. तिथं गेल्यावर खरं कळलं की हे तर आपण फक्त पहिला टप्पा पार केलाय. स्टार्ट केलं. प्रबळ माची करून एक खेड होतं. तिथनं आम्ही एंट्री केली. घनदाट जंगल. हवा सुद्धा शिरकत नव्हती त्या जंगलात. भीती वाटायला लागली थोडी थोडी. मग थोडंसं पार केल्याच्या नंतर थोडा डोंगराचा रस्ता लागला. एवढे मोठे मोठे दगड. बापरे बाप. एका दगडावरून दुसऱ्या दगडावर गेलं तरच वाटत होतं आता बसू, आता मी चालूच शकत नाही. पण एक होतं की आता पहिला आम्ही व्हिडिओ खालून करून टाकलेला की आम्ही तुम्हाला प्रबळगड दाखवू करून. मग आता ते तर आम्हाला कम्प्लीटच करायचं होतं गोल. आणि मेन यांच्यासोबत दुसरं कोणी नव्हतं. नाहीतर मी बोलली असते मी इथेच बसून राहते, तुम्ही या फिरून. पण त्यांच्यासोबत दुसरं कोण नव्हतंही त्यांची व्हिडिओ शूट करायला किंवा त्यांना एक सोबत संगती म्हणून. मग चालत गेले. चाललो. बाप रे बाप. लास्टला पूर्ण झिरो एनर्जी झालेली. मग तरी कशी तरी एनर्जी क्रिएट करून चालायला स्टार्ट केली. मग त्यांनी सेकंड टाइम परत लिंबू सरबत बनवलं, ते घेतलं. थोडं फ्रेशनेस आला आणि परत स्टार्ट केलं चालायला. एनर्जी तर नव्हती पण चालायला स्टार्ट केलं. मग थोडं वरती गेलो. तिथे थोडस आम्ही आणलेलं जे सोबत होतं ते थोडंफार खाल्लं बिल्लं. कसं तरी वरती पोहोचलो. वरती पोहोचल्याच्या नंतर आता वाटले की आता पठार असेल बघून घेऊ आणि रिटर्न लगेच जाऊ. कसलं पठार. जवळपास 2-2.5 किलोमीटर चालल्याच्या नंतर आम्हाला राजवाडा दिसला. त्यात घनदाट जंगल. हवा सुद्धा शिरकत नव्हती. लिटरली पानांचा जरी आवाज आला तरी भीती वाटत होती. पण आता आम्ही दोघंच आहोत. कुणी माणूसही दिसला नाही आम्हाला जवळपास. आम्ही पूर्ण फिरून येऊपर्यंत एकही माणूस नाही, कोणच नाही. भीती वाटायला लागली. पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज यायला लागले, वानराचे आवाज यायला लागले. ते सगळं बघून खूप जास्त भीती वाटत होती. पण मी त्यांना धीर देत होते आणि ते मला धीर देत होते. त्यांच्याही मनात भीती होतीच. कधी ते पुढे, कधी मी मागे तर ते पुढे. असं करत आम्ही लास्ट काळा बुरुजच्या इथे पोहोचलो.
मग तिथे पाहिलं, बापरे, तिथं गेल्यावर पण नजारा असा होता, बापरे बाप, विचारू नका. अख्खं जवळपास नवी मुंबई सगळा एरिया दिसत होता. इतकं सुंदर वाटत होतं, असं वाटत होतं की स्वर्गातच आलोय. कारण सगळं खालचं धर्तीवरचं दिसत होतं. आम्ही मॅप ओपन केला, तिथे सगळं पाहिलं. जवळजवळ आम्हाला पुढे विशाळगड दिसत होता, इकडे खाली सगळी नवी मुंबई दिसत होती, आपला एक्सप्रेस हायवे वगैरे सगळं 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 दिसत होतं. इतकं सुंदर वाटलं तिथे गेल्याच्या नंतर. तिथून मग आम्ही पाहिलं खाली मेन काळाबुरूचं तिथे मेन दरवाजा होता, पण आम्ही तिथे जाऊ शकलो नाही कारण पावसाचे दिवस होते, माती ढासळायचे चान्सेस होते आणि पूर्ण दरी होती खाली. खाली जर गेला तर गेला, संपलाच. मग त्यासाठी आम्ही परत रिटर्न यायचं ठरवलं तिथनच. मग आम्ही तिथनच थोडस बघितलं, हे केलं, तर चुन्याचा घाणा वगैरे होता, छोटे मोठे बुरुज होते साईडला, जे की सगळे अस्तव्यस्त दगडांमध्येच विखुरलेले होते. असं काही बघण्यासारखी एकही वस्तू नव्हती. राजवाडे होते, ते राजवाडे पाहिले फक्त. मग रिटर्न यायचं ठरवलं. मग बोलली की ते बोलले चल काहीतरी थोडंसं खाऊन घेऊ, कारण 5 वाजले होते. जवळपास आम्ही 4.5 तास तिथपर्यंत चाललो होतो. 4.5 तासानंतर आम्ही ब्रेक घेतला आणि थोडंसं काहीतरी खायचं ठरवलं. मग जे बरोबर आणलं होतं बाकरवडी, बिस्किट्स वगैरे हेच होतं सोबत. तर ते खाल्लं आणि पाणी पिलं. पाणी पण आमचं संपत आलेलं, खूप थोडं पाणी राहिलेलं. मग आम्ही रिटर्न यायचं ठरवलं. मग आम्ही रिटर्न यायला 5 वाजले होते, कारण आणि आता कसं दिवस शाळू असतो तर अंधार पडायला स्टार्ट झाल्यासारखं झालं. जसं जंगलामध्ये एंट्री केली तसं काही दिसेनासं झालं. भीती तर खूप वाटायला लागली, पण भीती मनात होती. घरी बाळाची आठवण यायली. मग बोलली की आता पटकन जावं लागेल. त्या एनर्जीने बोलतात ना की परिस्थिती एनर्जी क्रिएट करते, तशा प्रकारचा सीन आमच्या सोबत घडला आणि आम्हाला ऑटोमॅटिक एनर्जी आली. आमचे पाय ज्या वेगानं धावत होते, खूप खूप स्पीडनं, आम्ही ज्या वेगानं तिथपर्यंत पोहोचलो होतो ना, त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही रिटर्न पोहोचलो. येताना वाटेत काहीतरी एखादा प्राणी असावा, तो असा धावला की नजर झपकेपर्यंत गायब झाला. मग मात्र मनामध्ये एवढी भीती निर्माण झाली, विचारू नका. हे बोलले तू पुढे चाल, म्हणजे तुला कमी भीती वाटेल. मग मी ते पाठी चालत होते आणि मी पुढे चालत होते, पण मला पुढची भीती वाटत होती, समोरून जर काय आलं तर. तरी सुद्धा चल चल, नाही आपल्याला पोहोचायचंय करून असे ना मी फास्ट चालायला स्टार्ट केलं. कसं तरी तिथं गणपतीचं मंदिर आलं आणि मनात धीर आलं की आता थोड्याच अंतरावर राजवाडे आहेत आणि तिथून थोड्याच अंतरावरती आपल्याला उतरायचे करून. मग आम्ही परत स्टार्ट केलं चालायला आणि आम्ही आलो धावत कसे तरी राजवाड्याच्या इथे पोहोचलो आणि फास्ट स्पीड घेतली पायांनी आणि चाललो. जसं आलो तसं उतरायला परत तोच मार्ग. किती हार्ड होता, रस्ते सगळे इतके डेंजर, दगड बिगड, पाय सटकायची भीती. आणि मेन यांनी मला घरून बोलले स्पोर्ट शूज घाल. मी बोलली नाही गरज वाटत नाही. जेव्हा तिथं पाय सटकायला लागले, पावलावर यांची आठवण झाली की हे बोलत होते शूज घाल. मी नाही बोलली. पण काय करणार, आता जर बोलली तर ते मलाच ऐकवतील, या आशेने त्यांच्याशी काहीच बोलली नाही आणि चुपचाप चालायला स्टार्ट केला. आलो, अर्ध्यापर्यंत आलो. मग मात्र एनर्जी खूप थकलेली होती, खूप म्हणजे खूप. लिटरली पाणी नाही प्यायला, काहीच नाही होतं. ते थोडंसं पाणी मी त्यांना देऊन टाकलं, बोलली पिऊन घ्या. एक झरा वाहत होता छोटासा, ते बोलले भरू का, म्हटलं नको, आजारी पडायचे चान्सेस. मग परत खाली आलो, तिथे आलं त्या बाबा प्रभळगाव माचीच्या इथे. मग तिथे आम्हाला पाणी भेटलं. तिथे भेटलं 40 रुपयाला 1 बिस्लरी. ऑप्शन नाही, 2 बिस्लरी घेतल्या दोघांनी, मस्त थंडगार, आणि त्यांनी पण पिली, मी पण पिलं. थोडंसं तिथे बसलो, चिल्लर वगैरे नव्हती त्यांच्याकडे, तर ते थोडा वेळ लागला. आणि मग तिथनं आम्ही खाली, आम्हाला वाटले की आम्ही आता हार्डली अर्धा तासामध्ये पोहोचू खालीपर्यंत. तसं बोलता आम्हाला 1.5 तास तिथनं खाली पोहोचायला लागला. अंधार पडला, 8 वाजले आम्हाला खाली यायला. 8, आम्ही जवळपास 11:30ला स्टार्ट केलेलं चालायला, ते आम्ही रात्री 8 वाजता खाली आलो, कुठेही न ब्रेक घेता. आम्ही फक्त ते 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक घेतलेला असेल. तेवढ्या टायमिंग मध्ये आम्हाला प्रबळगड चढायला आणि उतरायला वेळ लागला. प्रबळगडाने बॉडीतलं सगळं बळ काढून टाकलं. अशा परिस्थितीत मी प्रबळगड पाहिला. पण वरी गेल्यावरती खूप छान आहे, कलावंतीन दिसतो, इकडे मुंबईचा परिसर दिसतो, जवळपास बरीच किल्ले तिथनं दिसतात. अशा प्रकारचा प्रबळगड आहे, डेंजर. आता हा सगळा एक्सपिरियन्स सांगण्याचं एकच तात्पर्य आहे, जेव्हा कधी तुम्ही कुठल्याही, प्रबळगडच म्हणून नाही, तुम्ही कुठल्याही गडावर जेव्हा जासाल ना, तर तेव्हा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सोबत जवळपास 3 ते 4 लोकांचा ग्रुप जावा. कारण कसं की हा नाही बोलला तर तो बोलेल, तो नाही बोलला तर हा बोलेल, आणि बोलत
कसं बोलण्याच्या नादात एक तर चालायला एनर्जी येते आणि दुसरं म्हणजे भीती कमी वाटते अशा जंगलाच्या वगैरे ठिकाणी. सेकंड म्हणजे तुम्ही टॉर्च घेऊन जा, कारण कधी कोणती सिच्युएशन क्रिएट होईल सांगता येणार नाही ना. म्हणून टॉर्च असू द्या, पॉवर बँक असू द्या, तुमचा मोबाईल चार्ज असण्यासाठी पॉवर बँक ठेवा. सेफ्टी शूज खरंच जाताना ट्रेकिंग शूज किंवा स्पोर्ट्स शूजच घालून जावा, कारण पाय सटकण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. माझ्यासोबत किस्सा घडला, मी एक वेळ धपकन पडली. त्याच नंतर परत जंगलाच्या ठिकाणावरून जाताना कंटिन्युअसली बोलत राहा एकमेकांशी. जेव्हा संवाद करसाल ना तर तेव्हा भीती येणार नाही मनामध्ये, आणि चालण्यालाही थोडासा स्पीड वगैरे राहील. तेव्हा जंगलाच्या ठिकाणातून जाताना कंटिन्युअसली एकमेकांशी संवाद करतच जावा. आणि मेन म्हणजे जायचं असेल कोणत्या गडाला तर प्री प्लॅन असेल तुमचा, प्री प्लॅन करा आणि जायच्या दिवशी सकाळी लवकर निघा, म्हणजे कसं अंधाराच्या अगोदर तुम्ही गड बघून खाली येऊ शकता. परत सोबत रेनकोट वगैरे ठेवा, पाऊस वगैरे चान्सेस असतात. खायला प्यायला सोबत असू द्या, कारण आम्ही ज्या दिवशी गेलो ना तर तो ऑड डे होता, वीक ऑफ असता तर मे बी तिकडच्या कुठल्या कॅन्टीन्स वगैरे चालू असतात, पण आम्ही ऑड डेला गेल्यामुळे एकही कॅन्टीन चालू नव्हती, कुठे काही खायला भेटलं नाही. आम्ही जे सोबत आणलेलं होतं आम्ही तेवढंच खाल्लं. सो खायला काही नाही काही ठेवा. पाणी, एक्स्ट्रा पाणी बॉटल नित्यनेमाने तुमच्या ह्याच्यामध्ये ठेवा बॅगमध्ये, कारण पाणी बॉटल तर भेटेलच पण त्याचे तुम्हाला चार्जेस एक्स्ट्रा पे करावे लागतील. जसं आम्ही 20ची पाणी बॉटल 40ला घेतली, त्यासाठी एक्स्ट्रा पाणी बॉटल ठेवा. परत तुम्ही जेव्हा जाताय ना तर सगळे सेफ्टीचे रूल पाळून जावा, कारण कसं तुम्ही गडावर जाताय, फिटनेस असायला पाहिजे. माझ्यासारखं व्हायला नको की अर्ध्या गडात गेलं की फार थकून गेलं. मी आल्यानंतर लिटरली 3-4 दिवस आजारी पडले. त्यासाठी तुमचा फिटनेस असेल, एनर्जी असेल तरच गड ट्रेक करायला जावा.